छकुल्या, ए छकुल्या! नेहानं देवांगला मोठ्या प्रेमाने हाक मारली, पण छकुल्या जागचा हल्ला नाही. मी हाक मारते ना तुला, ऐकायला येत नाही? नेहाचा स्वर रागेजला तशी नानी स्वयंपाकघरातून बाहेर आली. थेट देवांगपाशी गेली. त्याला कडेवर उचलून घेतलं आणि म्हणाली, असा हट्ट नाही करायचा छकू. आईनं हाक मारली की जायचं तिच्याजवळ. नानीनं ते गोड गोडूलं बुटुकलं नेहापाशी नेलं. मी नाही जा. ती मला छकुल्या का म्हणते? ती फक्त नानीच हाक मारणार मला. नानी, नानी, नानी. तो नानीला घट्ट बिलगला. नेहाचा चेहरा खरकन उतरला. आपण या गोड्याला 9 महिने पोटात वाढवलं, याच्या उसळ्या सोसल्या, याच्या लाथा झेलल्या. नेहा, कृतघ्न कार्टा, 3चा नाही झाला तर माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटतो. नेहा, तू याला घेऊन नरेंद्र बरोबर 4 दिवस कुठे बाहेर जाऊन येतेस का? तुम्हा तिघांना थोडा चेंज होईल नि देऊ बाळाला जरा आई बापा बरोबर राहता येईल. इतका वेळ श्रोत्यांच्या भूमिकेत असलेले नाना सुद्धा आता नानी आणि नेहाच्या बोलण्यात सामील झाले. नानी म्हणते तसं करून पहा नेहा, मला पण त्यात तथ्य वाटतं. तुझा हा गोडांबा सारखा आम्हाला चिकटतो ना, ते तुझ्या नरेंद्रला सुद्धा आवडत नाही. खरंच जाऊन या. पण देवांग काही नानीच्या गळ्याची मिठी सोडेना. तू नाही छकुल्या म्हणायचं, मी नानीचा छकुला आहे आणि तुझा देवांग. चिकट पण जळूसारखा तिलाच. स्वतःची आई असली तरी काय झालं, माझं पिल्लू मलाच परक करते. मी नोकरीवर जायला लागले नि तुमच्यावर त्याला सोपवलं ना, हीच घोडचूक झाली. ती ताड ताड नको ते बोलली. अगं किती चिडतेस? अशानं लहान वयात बीपीचा रोग लागेल हो बाळ नेहा, नानी समजुतीच्या स्वरात म्हणाली. एक पापा द्यायचा असेल तर दे, नाही तर चालता हो माझ्या नजरेपुढून. ती देवांगवर कडाडली. तो थरथरला, चिडला. छकुल्या, गुड बॉय ना तू. नानीनं छकुल्याचा गाल लाडक्या लेकीच्या गालाला लावला. तिच्या डोळ्यांना धार लागली, पण कामावर जायचेच होते. पापा मिळाला. चला आता. डबा घेऊन ती कामाला गेली. नरेंद्र तर दिवस उगवायच्या आतच विमान पकडून औरंगाबादला गेला होता प्रेझेंटेशनसाठी. घरात उरले नाना, नानी नि छकुला. किती चिडते ना आपली पोरगी आपल्यावरच. नाना मनातली बात आता मनात ठेवू शकत नव्हते. नानी, आपण आता सोलापूरला जायचं. ठरलं म्हणजे ठरलं. या पोरीसाठी 3 वर्ष स्वतःचं घर पोरकं केलं आपण. घर सुद्धा वाट बघतं बरं नाने. अहो, मी का उत्सुक नाही आपल्या घरी परतायला. माझा 38 वर्षाचा संसार आहे तिथं, पण छकूमध्ये जीव अडकतो हो, काय करू. त्यांनी देवांगला घट्ट जवळ घेतले. माया पातळ करा बाई साहेब, मनाला आवर घाला. पोर आईबापाचा आहे. तिनं जन्मवेळा सोसल्या आहेत. ते तिनं जन्म दिलेलं आपलं दूध पाजलेलं बाळ आहे, जसा तू नेहाला जन्म दिलास. समजत नाही का मला? कितीदा म्हणते मनाशी, नको नको मना गुंतू मायाजळी, दुःख अवकाळी जन्म घालून. मग कपडे भरून ठेवा, बॅगा पॅक करा. आणि छकू रड काढेल, कुढेल होतो. 2 दिवस रडेल, मग होईल सवय. मुंबईत खूप पाळणाघरं आहेत. खरे, श्रीरामा, बळ येऊ दे रे माझ्या अंगी या मऊसाईचा विरह सोसण्याचं. त्यांनी देवांगला नानांजवळ दिलं आणि बॅग भरायला सुरुवात केली. डोळे अखंड वाहत होते आणि छातीत हुंदके कोंदले होते. पण नानांची आणि त्यांची बॅग भरून झाली होती.
देवांग सारे बघत होता, चुप्प होता, गुम्म होता. नेहा सायंकाळी आली परत. रात्री नरेंद्रही परतला खुशीत. प्रेझेंटेशन छान झाले होते ना. नाना नानी काही बोलण्याच्या आत देवांगने सुरुवात केली. आम्ही सोलापूरला जातो आई बाबा. मीही जातोय. देवांग नाही. नानांचा स्वर निश्चयी होता. देवांग पण जातोय? ते 3 वर्षाचं पोर आणखीनच निश्चयी सुरात बोललं. त्याने आपले कपडे आपणहून नानीच्या बॅगेत भरले होते. आणि मी जाणार म्हणजे जाणार, म्हणजे जाणारच. मी नाही नानीशिवाय राहणार. जा. सगळे त्या कोकराकडे बघतच राहिले. लेकीला वाटलं त्याला जपण्यासाठी आईबाबांना बोलवलं, पण तो त्यांचाच झाला. आता फार उशीर झाला का? नानीला वाटलं लेकीचं लेकरू जीवाचा पाळणा करून जपलं नि ते तिलाच परक झालं. आता फार उशीर झाला का? नरेंद्र एकदम बोलला. कोणी कुठे जात नाहीये. आई बाबा आम्हालाही हवेत. वातावरण मोकळं ढाकळं झालं जावयाच्या सुबुद्धीनं.